हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आपली झणझणीत चिकन करी खाऊन झाली. आता चला अंडा करी बनवूया. ती पण गावरान पद्धतीने बनवूया. बघा किती छान दिसतीये. चला मग तुम्हाला पण बनवायला शिकवते. सुटलं की नाही बघून तोंडाला पाणी. आज आपण झटपट आणि एकदम कमी मसाल्यामध्ये अंडा करी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ. कांदा चुलीमध्ये भाजून घेतलाय मी. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. थोडेसे फुटाणे पण घेतलेत. मसाला भाजून होईपर्यंत एका साईडला अंडे उकडायला टाकून देऊ. सर्व मसाला भाजून घेतला. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे बघा कांदा चुलीत भाजल्यामुळे मसाल्याला कलर किती छान आलेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे खडे मसाले टाकून घेऊ. खडे मसाले जास्त पण नका वापरू. आता त्यामध्ये टाकूया थोडीशी मिरची पावडर, घरी बनवलेला काळा मसाला, थोडीशी हळद पावडर, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया. त्याने कलर खूप छान येतो. हे सर्व मसाले टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे मसाले करपत नाहीत. आता आपलं मिक्सरमधलं वाटण टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ. आणि आता तेल सुटेपर्यंत परतवत राहू. आपल्या अंड्याला पण उकळी आलेली आहे. आपल्या मसाल्याला पण तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. कलर किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता. आपले अंडे पण उकडून झालेले आहे. चला आता सोलून घेऊ अंडे. सर्व अंड्यांचे टरफल काढून घेऊ. आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. आणि आता याला छान अशी उकळी येऊन देऊ. थोडंसं मीठ टाकू चवीप्रमाणे. उकळी येते तोपर्यंत आपण अंडे कापून घेऊ. अंडे मधोमध कापायचे आहे. हे बघा अशा प्रकारे मी सर्व अंडे कापून घेतले. आपली करी पण उकळून तयार आहे. किती छान दिसते. बघता क्षणीच तोंडाला पाणी येते. आता उकडलेले अंडे त्यामध्ये टाकून घेऊ. आलं की नाही तोंडाला पाणी बघून? अंडे उकडलेलेच आहे, त्यामुळे जास्त वेळ उकळून घ्यायचे नाही. आता अंड्याची प्लेटिंग करून घेऊ. त्यासाठी तुम्हाला एक मजेशीर ट्रिक सांगते. हे बघा अशी एक किसणी घ्यायची आणि अलगद अंड किसून घ्यायचे प्लेटवर. बघा दिसतंय की नाही चीज सारखं. ताट व्यवस्थित सजलेलं असलं की खायला पण मज्जा येते. बघा किती कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये बनवून आपली अंडा करी तयार झाली. या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर चिकन करीची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण नक्की बघा.